फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली खरं तर ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बनवून कंटाळा येतो, वेगळी युनिक डिझाईन बनवायची असते, पण कशी बनवावी हे सुचतच नाही. खरं तर आज मी तुम्हाला ह्या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग आता खरं तर अशी डिझाईन जी आजची डिझाईन आहे त्यामुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. आणि आपण वेळ न घालवता आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल, या आधी अशी डिझाईन बनवली नसेल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं आहे. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि त्याची ना थोडीशी बॉर्डर उरलेली आहे, मस्त अशी डिझायनर. तर यापासून आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत, ते सुद्धा बोटनेक ब्लाउज मध्ये. आणि एवढंच नाही, त्याचं अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट सुद्धा आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार सहजच कटिंग स्टिचिंग करता येईल. सो बघा, ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग केली. त्यानंतर याचं पूर्ण शोल्डरचं निम्म असं टोटल 6.5 इंच आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्याचबरोबर याची जी काही गळारुंदी आहे तर ती आपल्याला 3.5 इंच घ्यायची आहे. आणि बघा, बोटनेक ब्लाऊज मध्ये जेवढं शोल्डर असतं तेवढा मुंडा घेतो, तर इथे 6.5चा मुंडा घेतला. क्रॉस मध्ये 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन म्हणजे 9.5ला मार्किंग केली. 2 इंच मार्जिन घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात. आणि बघा, मग अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला. आता सगळ्यात आधी आपल्याला इथे गळ्याची मार्किंग आणि कटिंग अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो बघा, मग वरून मी 3ला मार्किंग करते, 3.5ला केली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर 1 इंच थोडासा डिस्टन्स ठेवला आहे, नंतर असंही आपण तो मॅच करणार आहोत, पुढे तुमच्या लक्षात येईलच. त्यानंतर गळारुंदी 3.5 इंचाची मार्किंग करून घेऊयात. वरच्या साईडला तर ऑलरेडी केलेलीच होती, तर उरलेल्या 3 ठिकाणी ही मार्किंग करायची आहे. आणि यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचे आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. बोटनेक मध्ये कसाही गळा असो, कुठलाही शेप असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने इथे हे बॉक्स तयार करून घ्यावेच लागतात, जेणेकरून ब्लाऊजचा जो काही गळा आहे त्याची मार्किंग करणं आपल्याला इझी जावं खरं तर यासाठी. आणि बघा, मग फायनली ह्या पद्धतीने हे बॉक्स आपले तयार झालेले आहे. त्यानंतर वरती सिंपल अशी गोल गळ्याची मार्किंग करायची आहे. आता ही मार्किंग करून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला खालून पण जो काही शेप आहे तर तो ड्रॉ करायचा. खरं तर वरचा गळा आणि खालचा शेप दोन्ही आपल्याला सेंटर पॉइंटला इथे मॅचिंग करायचे आहे, म्हणजे 2 बॉक्सच्या मध्यभागी. सो बघा, मग मी थोडासा कर्व हा या पद्धतीने खाली घेतलेला आहे. बघा, डार्क केला जेणेकरून तुमच्या लक्षात यावं यासाठी. त्यानंतर आता तुमचं जेवढी बॉर्डर अवेलेबल असेल त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला हा शेप किती आत किंवा किती बाहेर घ्यायचा आहे ते. तर मी एकदा मोजून बघते बॉर्डर किती अवेलेबल आहे. आणि बघा, मग या पद्धतीने अर्धा इंच म्हटलं तरी चालेल तेवढं आपण आतमध्ये घेतलं. सगळ्यात आधी फेंट मार्किंग करायची आहे आणि मग नंतर डार्क करायची, जेणेकरून आपली मार्किंग चुकायला नको यासाठी. आणि बघा, मी इथून थोडासा अजून डीप घेतलेला आहे. ठीक आहे, आता ही मार्किंग मी डार्क करते, म्हणजे तुम्हाला सहजच व्हिडिओमध्ये लक्षात यावं की कुठली आपली फायनल मार्किंग आहे. आणि बघा, अशा पद्धतीने आपली संपूर्ण मार्किंग झालेली आहे. सो आता आपण कटिंग करून घेऊयात. जर तुम्हाला हा शेप किंवा ही डिझाईन कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायची असेल तर इथे डायरेक्ट कटिंग करण्याची गरज नाहीये, हीच मार्किंग तुम्ही कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे. पण आज आपण ही डिझाईन कॅनव्हास पेपर यूज न करता बनवणार आहोत. सो म्हणूनच मी इथे खालचा शेप डायरेक्ट कट केला आणि वरचा गोलगळा सुद्धा इथे डायरेक्ट कटिंग करून घेते. फक्त किंचितच मध्यभागी थोडंसं जॉईंट ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं, खूप खेचायला नको, कमी जास्त व्हायला नको खरं तर यासाठी. आणि अशा पद्धतीने मग गळ्याची आपली मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता इथे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 1 मीटर मी गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे इथे, तर ती कट करून घेतली आणि ती सेंटर पासून सुद्धा सेम साईज मध्ये आपल्याला कट करून घ्यायची आहे.
ती सध्या साईडला ठेवली. सगळ्यात आधी आता मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं. त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा आहे. सेंटरला पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिना इथे लावायच्या आहे. सध्या मी 2च लावते, एकीकडच्या साईडनी आणि दुसऱ्या साईडनी, जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जावं, मधला शेप जास्त स्प्रेड व्हायला नको, खरं तर यासाठी. आणि मग सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या कडेकडेने साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारायची आहे. आणि इथे जिथे जॉईंट आहे तिथे सेंटर पॉइंटला आपल्याला ही नॉट या पद्धतीने अटॅच करायची, म्हणजे इनव्हिजिबल नॉट आपली इथे स्टिच होईल. फिनिशिंग खूपच सुंदर येईल. आणि मी म्हटल्याप्रमाणे एकसारखं मार्जिन पकडायचं आहे. सेंटर पासून टर्न घेतलेला आहे. डायरेक्ट आपण गोलगाळा इथे पूर्ण कंटिन्यू टीप मारून घेतलेला नाहीये, लक्षात राहू द्या. सेंटर पर्यंत आलं की जो काही आपला खालचा शेप आहे तिथे ह्या पद्धतीने साईडने आपण टीप मारून घेत आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला शेप येणार आहे. त्यामुळे अगदी सावकाश काळजीपूर्वक एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता बघा, ही टीप मारून झाल्यानंतर लगेचच कंटिन्यू दुसऱ्या साईडला सुद्धा टीप मारायची. पण लक्षात राहू द्या, कमरेच्या साईडला जवळजवळ अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आणि त्याच्यानंतर जिथून आपला गळ्याचा शेप स्टार्ट होतोय तिथे आपल्याला पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवायचं आहे. खरं तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा तुम्ही लक्षातच राहू द्या. आणि तुमच्या इथे लक्षात येईल की मी अगदी सावकाश काळजीपूर्वक इथे टीप मारत आहे, कारण आपला जो काही हा शेप आहे तर तो अजिबात बिघडू द्यायचा नाही, थोडा सुद्धा पुढे मागे होऊ द्यायचा नाहीये, कारण त्यावरच संपूर्ण ब्लाऊजचं लुक, फिनिशिंग, फिटिंग हे सगळंच डिपेंड आहे. आणि पुन्हा इथे सुद्धा बघा, ही नॉट मी आतमध्ये टाकून घेतलेली आहे आणि बरोबर तिथे टीप मारत मारत आपल्याला संपूर्ण जो काही वरचा गोलगाळा आहे तिथे सुद्धा कंटिन्यू टीप मारून घ्यायची आहे. अगदी सावकाशपणे ह्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहे, कारण मार्जिन कमी जास्त व्हायला नको किंवा नॉटही वर खाली लागायला नको, त्यासाठी. ठीक आहे. आणि बघा मग किती व्यवस्थित असं आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कट करून परफेक्ट असा हा पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. म्हणजे गळ्याच्या मध्ये आणि वरचा आणि खालच्या गळ्याच्या मध्ये जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो ह्या पद्धतीने कट करायचा, जेवढं अस्तर आहे अगदी त्याच लेवलमध्ये. आणि सेंटर पासून सुद्धा आता हे 2 पार्ट आपल्याला इथे सेपरेट करावे लागणार आहे. हे कट केल्यानंतर बघा, वरचा जो काही गोलगळा आहे ना त्यामधलं सुद्धा मी इथे कट करून घेत आहे आणि फायनली 2 पार्ट सुद्धा आपले सेपरेट झालेले आहे. त्यानंतर पिन काढून साईडला ठेवलं आणि इथे आता आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, कारण की हा जो काही शेप आहे हा भरपूर सारा गोलाकार आहे. कॉर्नरवर जिथे कानेकोपरे आहेत तिथे सुद्धा अगदी सावकाशपणे आपल्याला कट्स मारायचे आहे, कारण की जर कट्स मारले नाही तर मग आपला फिनिशिंग आणि गळ्याचा आकार व्यवस्थित येणार नाही, तर तो परफेक्ट यावा बॅक पार्ट सरळ केल्यानंतर. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. मग तुमचा गळा कुठलाही असो, शेपही कुठला असो, बॅक पार्ट सरळ करण्याच्या आधी अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक कट्स मारायचे, कारण बऱ्याचदा गडबडीत चुकून आपला मेन फॅब्रिकला किंवा ब्लाऊजला कट जाण्याचे चान्सेस असतात, तर तसं होऊ देऊ नका. आता कट्स मारून झाल्यानंतर हे पार्ट बघा ह्या पद्धतीने आपल्याला सरळ करून घ्यायचे आहे. कानेकोपरे अगदी व्यवस्थित बाहेर काढायचे आहे. शेप सुद्धा व्यवस्थित सेट होईल याची काळजी घ्यायची आहे. सो बघा, एक पार्ट इथे ह्या पद्धतीने सरळ झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा आता आपण इथे सरळ करून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकतात, मी अगदी सावकाश सगळं स्टेप्स इथे फॉलो करत आहे. आणि महत्वाचं म्हणजे जे काही कानेकोपरे आहेत तर ते अलगद अलगद मी इथे स्क्रूड्रायव्हरने प्रेस करत बाहेर काढून घेते. तुम्ही एखादी कुठलीही शार्प वस्तू जी तुमच्याकडे अवेलेबल आहे तर ती यूज करू शकतात. दुसऱ्या साईडला सुद्धा अलगद अलगद प्रेस करून थोडं व्यवस्थित सेट करून घेते, जेणेकरून आपले शेप अगदी व्यवस्थित यावे. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. या पद्धतीने दोन्ही पार्ट आपले सरळ झालेले आहे. आता आपल्याला गळ्याच्या साईडने द्यायची आहे ते दाबटीप. सो बघा, मग लक्षात राहू द्या, दाबटीप देताना जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीच्या ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्याच आहे, कारण की त्या खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग मी किती व्यवस्थित काळजीपूर्वक इथेही दाबटीप देऊन घेत आहे. ठीक आहे. सो बघा मग, आणि कंटिन्यू लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देत आहोत. आणि इथे तुमच्या हेही लक्षात येईल की ही जी काही स्टेप आहे आधीची टीप मारण्याची, त्यामुळे काय होतंय की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होते. इथे आपल्याला सेपरेट गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची
गरज सुद्धा पडत नाहीये. तर अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन नक्कीच बनवू शकता. बॅक पार्ट स्टिच करू शकतात, जेणेकरून प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित ते सुद्धा कमीत कमी टाइम मध्ये आपलं नक्कीच स्टिच करून होईल. आणि बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण त्याच पद्धतीने अगदी काळजीपूर्वक सावकाश दाबटीप देऊन घेत आहोत आणि फायनली ते झालेलं सुद्धा आहे. ठीक आहे. सो बघा मग इथे खरं तर बघितल्यावरच लक्षात येते शेप वगैरे किती सुंदर आलेला आहे, फिनिशिंग सुद्धा खूप मस्त आलेली आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्कीच परफेक्ट फिनिशिंग सहित हे पार्ट रेडी करू शकतात. यानंतर आता अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली किती व्यवस्थित आपण हे जोडून घेतलेलं आहे. आता यानंतर काय करायचं आहे, जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे सर्व साईडचं, तर ते कट करून परफेक्ट असे पार्ट्स आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण नेहमी परफेक्ट कटिंग करत असतो, पण मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून शिलाई करताना आपल्याला सोपं जावं, अवघड जाऊ नये, काही कमी जास्त पडायला नको यासाठी. सो म्हणूनच मग बघा गळा रेडी झाल्यानंतर अस्तर मेन फॅब्रिक जोडून एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट पार्ट रेडी करायचे आणि फायनली आपले हे दोन्ही पण पार्ट्स अगदी व्यवस्थित परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी सुद्धा झालेले आहे. सो सध्या आता मी हे साईडला ठेवते आणि मधली जी काही आपली बॉर्डर होती, सॉरी डिझायनर बॉर्डर, कारण की खूप सुंदर त्यावर ना एम्ब्रॉयडरी वर्क वगैरे केलेलं आहे. कडेने पाइपिंग आहे, मध्ये खूप सारे स्टोनही आहे आणि यामुळे खरं तर आपली डिझाईन अजूनच उठून सुद्धा दिसणार आहे. आता याला अस्तर लावायचं आहे. तर काय करायचं, ऑलरेडी ना ही जी काही म्हणजे लेसच आहे तर ती मस्त प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी आहे. त्यामुळे फक्त फोल्ड करत आपल्याला इथे सिंपल अस्तर त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. कारण की कसं ना त्याला दोन्ही साईडनी पाइपिंग सुद्धा आहे, त्यामुळे मग उलट फोल्ड करण्यात काही अर्थ नाहीये. आणि बघा मग आता कडेने सुद्धा आपण इथे सिंपल टीप मारून घेऊयात, म्हणजे कडेने सुद्धा ते जॉईंट होईल. आणि शिलाई मारताना मध्ये मध्ये जे काही स्टोन येत आहेत तर ते ऑलरेडी काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपलं सुई तुटायला नको, फिनिशिंग बिघडायला नको, मशीन खराब व्हायला नको यासाठी. आता सेंटरला मी एक इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि बरोबर आता कटिंग करताना जो काही मधला पार्ट होता ना तर तो ठेवून इथे दोन्ही साईडनी मार्किंग करायची, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपल्याला कुठून टीप मारायची आहे ते. ठीक आहे. सो बघा मग मी इथे दोन्ही साईडनी व्यवस्थित परफेक्ट अशी मार्किंग केली. त्यानंतर मी आत्ताच म्हटलं शिलाई मारताना जिथे मध्ये मध्ये जे स्टोन आहेत तर ते काढून घ्यायचे आहेत. सो बघा मग मी ह्या पद्धतीने हे स्टोन काढून घेते आणि बरोबर जे मार्किंग आहे त्यावर हे पार्ट ह्या पद्धतीने ठेवून घेते आणि इथे आता टीप मारून आपण ते जोडून सुद्धा घेऊयात. एक साईडचं ठेवलं की दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण ठेवून बघूयात की दोन्ही पार्ट व्यवस्थित येत आहे की नाही, आपला बॅक पार्ट आपल्याला हवा तसा रेडी होत आहे की नाही ते. ठीक आहे. सो बघा एक साईडने मी पिन लावली, दुसऱ्या साईडने पिन लावलेली नाहीये, डायरेक्ट स्टिचिंगला मी इथे सुरुवात करते. जर तुम्हाला हार्ड वाटत असेल तर मग तुम्ही इथे पिन लावून ठेवली तरी सुद्धा चालणार आहे. आता टीप मारताना सुरुवातीला डबल टीप देऊन लॉक करायचं आहे आणि अगदी व्यवस्थित सावकाश जी मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच टीप मारायची. ठीक आहे. एक साईडने जोडून झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा जोडून घेऊयात आणि इथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. आणि बघा मग फायनली आपण इकडचं सुद्धा इथे अगदी परफेक्ट जोडून घेतलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडचं जोडून झाले. इथे कमरेच्या साईडला टीप मारायची बाकी होती तर तिथे सुद्धा आपण टीप मारून घेऊयात, म्हणजे ते व्यवस्थित जॉईंट होईल. आणि अशा पद्धतीने मधलं जे काही आपलं छान डिझायनर बॉर्डर होती, लेस तुम्ही इथे काठ जर असेल तुमचं तर काठपदरच्या साडीवरच्या ब्लाऊजला काठ सुद्धा यूज करू शकतात. तर ते लावून घेतलं. त्यानंतर सेंटर पॉईंटची एक मार्किंग करायची आणि बॅक साईडला ना आधी आपण टक्स टाकून घेऊयात. सो बघा मग सेंटर पासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि साईडला अर्धा इंच मार्जिन ठेवलेलं आहे. आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. आता टक्स टाकताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉकही करून घ्यायचं आहे. एवढंच नाही तर संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची आहे. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या, कारण परफेक्ट टक्स टाकणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. जर टक्स परफेक्ट असतील तरच आपला ब्लाऊज फिटिंगला आणि फिनिशिंगला व्यवस्थित येतो. ठीक आहे. सो बघा मग किती व्यवस्थित एकसारखे आपण इथे दोन्ही साईडनी परफेक्ट असे टक्स टाकून घेतलेले
आहेत. यानंतर आता पुढची स्टेप ती म्हणजे आपल्याला इथे गळ्याला लेस लावायची आहे. खरं तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात आणि जर लावायची नसेल तर नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे. पण मी इथे छान अशी डिझायनर गोल्डन लेस घेतलेली आहे. एक थोडी ब्रॉड होती, एक थोडी बारीक होती. सो मला असं वाटलं ह्या डिझाईनसाठी बारीक व्यवस्थित सूट होईल. सो बघा मग आता इथून लेस लावायला आपण सुरुवात करूयात. आणि जसा आपला गळ्याचा आकार आहे अगदी व्यवस्थित त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे. आणि इथे कानाकोपऱ्यावर सुद्धा ती एकावर एक ठेवून अगदी व्यवस्थित प्रॉपर अशी फोल्डही करायची आहे, कारण की व्यवस्थित लेस लावणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं ना की असा गळ्याचा आकार खूप सुंदर येतो, पण योग्य पद्धतीने लेस न लावल्या गेल्यामुळे गळ्याचा आकार बिघडतो, फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ देऊ नका, कारण की फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे. मी नेहमीच सांगत असते, तुमची डिझाईन कशीही असो, ब्लाऊजही कसाही असो, सिंपल रेग्युलर ब्लाऊज शिवला तरी चालेल किंवा डिझायनर शिवला तरी सुद्धा चालेल, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं फिनिशिंग. कारण जर तुम्ही कितीही सुंदर डिझाईन शिवली पण त्याला जर फिनिशिंग नसेल तर काहीच उपयोगच नाही, ब्लाऊज अजिबात व्यवस्थित दिसत नाही. सो त्यामुळे मी असंही ही डिझाईनच्या सुरुवातीपासून म्हणजे कटिंग स्टिचिंग पासून तुम्हाला शेवटपर्यंत खूप काही महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स शेअर करणार आहे. त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला सुद्धा नक्कीच प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित डिझाईन बनवता येईल. आणि इथे तुमच्या लक्षात येईल बघा की कंटिन्यू आपण कमरेच्या साईडला सुद्धा ही लेस इथे लावून घेतलेली आहे. आणि एवढंच नाही तर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे लेसच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. याचे 2-3 फायदे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही. त्याही पेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग देखील खूपच सुंदर येते. त्यामुळे तुम्ही आठवणीने तुमची लेस जाड बारीक कशीही असो दोन्ही साईडने टीप मारण्याची सवय लावून घ्यायची आहे. हा पॉईंट सुद्धा फिनिशिंगसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि एक साईडने बघा लेस लावून झाल्यानंतर लगेचच आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे लेस लावून घेऊयात. आणि खरं तर नाही खूप असा कर्व वगैरे असला ना तर लेस लावायला थोडा टाइम लागतो आणि खूप रिस्की गोष्ट होते ती, कारण की आपल्याला जो काही गळ्याचा आकार आहे तर तो आहे तसाच मेंटेन ठेवायचा आहे. लेस थोडी जरी पुढे मागे झाली तरी सुद्धा आपल्या लगेचच शेप बिघडू शकतो. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वकच खरं तर लेस लावायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जी काही डिझाईन शेअर करत आहे ती खूप ट्रेंडिंग आहे, त्यामुळे ब्लाऊज खूप छान उठून दिसतो. आणि ऑब्वियस आहे साडीचं संपूर्ण लुक हे ब्लाऊजवर डिपेंड असतं. त्यामुळे ब्लाऊज डिझाईन, स्लीव्ज डिझाईन, ब्लाऊज कसा शिवलेला आहे या सगळ्या गोष्टी खूपच मॅटर करतात. आणि बघा मग कानाकोपऱ्यावर सगळ्या ठिकाणी व्यवस्थित अगदी सावकाश मी लेस फोल्ड करत करत फायनली इथे ही लेस दुसऱ्या साईडला सुद्धा लावून घेतलेली आहे. अशी ही लेस बऱ्यापैकी बारीक होती त्यामुळे लावणं जरा सोपं झालं, पण जरा जाड होती अशी, त्यामुळे थोडंसं ते कर्व करायला किंवा फोल्ड करायला थोडंसं अवघड गेलेलं आहे, बट इट्स ओके. आणि आता बघा ह्या लेसला सुद्धा मी दुसऱ्या साईडने टीप देऊन घेत आहे. आणि ही स्टेप सुद्धा इम्पॉर्टंटही आहे आणि सावकाशपणे आपल्याला फॉलो सुद्धा करायची आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली खरं तर ना दोन्ही साईडनी अगदी व्यवस्थित असं आपण ही लेस लावून घेतलेली आहे. पुन्हा सांगते इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकता. ठीक आहे. फायनली आता बघा लेस लावून झाली. आता हे जे काही नॉट आहे ना याला आपल्याला सिंपल असं फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहेत. तर खरं तर इथे बघायला गेलं तर तुम्ही रेडीमेड जरी लटकन एखादी यूज केले तरी सुद्धा चालणार आहे. असंही बाजारात खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे लटकन्स अवेलेबल आहेत. किंवा बऱ्याच कस्टमरला कसं असतं ना फॅब्रिक पासून लटकन हवे असतात, असंही फॅब्रिकचे लटकन लवकर खराब होत नाही. सो त्यामुळे आज मी जे लटकन डिझाईन बनवत आहे तसे तुम्ही बनवू शकतात. अगदी झटपट तयार होतात, पद्धतही सोपी आहे, बनवायलाही ते खूपच खरं तर सोपे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याआधी सुद्धा मी लटकन डिझाईनचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर त्या लटकन डिझाईनपैकी जरी तुम्हाला कुठली डिझाईन आवडत असेल लटकनची तर तसे सुद्धा तुम्ही बनवू शकतात किंवा सिंपल त्रिकोणी बनवू शकतात. आज आपण त्रिकोणीच पण थोडासा गोलाकार शेप टाईपमध्ये इथे बनवत आहोत. आणि ब्लाऊजचाच थोडासा ना वर्कवाला फॅब्रिक उरलेलं होतं तर तेच इथे मी घेतलेलं आहे. तुम्ही प्लेनही घेऊ शकतात किंवा लेस लावून सुद्धा ही डिझाईन बनवू शकतात. बघा या पद्धतीने सरळ करायचं आहे. खरं तर अस्तर लावून बनवत आहोत जेणेकरून लवकर खराब व्हायला नको. आणि हा जो काही खालचा गोलाकार शेप आहे तर इथे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखादी लेस नक्कीच लावू शकतात किंवा नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे, बट मी इथे लावत नाही. ऑलरेडी फॅब्रिक वर्कवाला आहे त्यामुळे गरज नाहीये. आणि ह्या पद्धतीने कडेने अस्तर आणि मेन फॅब्रिक सुद्धा एकमेकाला जोडून घ्यायचं.
सो बघा मग फायनली आता आपले हे 2 त्रिकोण इथे तयार झालेले आहेत. सिंपल आहे, खालच्या साईडने गोलाकार शेप आहे. इथे हँगिंगचं लटकन वगैरे म्हणजे हँगिंग वाली जी लेस असते ना, तर ती जरी लावली तरी सुद्धा चालणार आहे. सिंपल ह्या पद्धतीने फोल्ड करून टीप मारायची. सुरुवातीला डबल टिप देऊन लॉकही करायचं आहे आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं. आणि बघा किती छान सिंपल पटकन असं आपलं हे मस्त लटकन तयार झालेलं आहे आणि वर्कवालं फॅब्रिक यूज केलेलं आहे, त्यामुळे हे लटकन अजूनच सुंदर दिसतंय. सो अशा पद्धतीचं लटकन तुम्ही सुद्धा नक्कीच बनवू शकता. ठीक आहे. सो बघा मग फायनली दोन्ही लटकन आपले इथे तयार झालेले आहे आणि तसं बघायला गेलं तर ही बोटनेक डिझाईनच आपली कम्प्लीट स्टिच झालेली आहे. आता हे नॉट आपण इथे बांधून घेऊयात. इथे मी रेडीमेड नॉट यूज केलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फॅब्रिक पासून सुद्धा लटकन नक्कीच बनवू शकता. ठीक आहे. सो जवळून लुक दाखवते म्हणजे तुम्हाला ह्या डिझाईनची आयडिया, फिनिशिंग लेस कशी यूज केलेली आहे तेही नक्कीच लक्षात येईल. सो बघा मग फायनली बोटनेक मध्ये आपण आज खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली मस्त अशी डिझाईन बनवलेली आहे. बघितल्यावर लक्षात येते फिनिशिंग देखील खूप सुंदर आलेली आहे. असंही मी तुम्हाला ह्या डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्सही शेअर केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहजच बनवता यावी यासाठी. सो ही डिझाईन नक्की बनवून बघा. नक्कीच या छानशा ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. तुमच्याकडे सुद्धा जर छोटासा बॉर्डर अवेलेबल असेल तर ही डिझाईन नक्की ट्राय करू शकता. असंही बोटनेक ब्लाऊजचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि मग त्याच त्या डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक डिझाईन बनवायची असते, कशी बनवावी सुचत नाही. तर ही डिझाईन नक्की ट्राय करा आणि कस्टमरला सुद्धा ह्या छानशा नवीन डिझाईनची नक्कीच आयडिया द्या. आय होप सो आपली आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल आणि ह्या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. कारण कसं असतं ना की ब्लाऊजचं लुक म्हणजे साडीचं लुक हे ब्लाऊजवर डिपेंड असतं आणि ब्लाऊज किती डिझायनर आहे यावर सुद्धा. सो त्यामुळे ही डिझाईन जर शिवली तर ब्लाऊज नक्कीच उठून दिसेल आणि छानशा डिझायनर ब्लाऊजमुळे साडी सुद्धा मस्त दिसेल. ठीक आहे. सो मग ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कस्टमरला सुद्धा या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही नक्कीच देऊ शकता. ठीक आहे. सो बघा मग फायनली किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येते की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडी ब्लाऊज खूप उठून दिसणार आहे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. असंही मी अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. पण जर तुम्हाला यामध्ये काही स्टिचिंग मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.